स्वामी करून ठेवा, नाही दासीचा दास करून ठेवा. म्हणजे परमार्थ माणसाला अधिक लहान व्हायला भाग पडतो. तुका म्हणे जाण व्हावी लहानाहुनी लहान, म्हणजे कार्पण्य धारण करावं. आणि याच्यात एक लक्षण आहे, गोत्रत्वे वर्णम. जेव्हा तुमच्यावर अडचण येते, जेव्हा तुमच्यावर संकट ओढवतं, तेव्हा तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या कोणालाच बोलवायचं नाही. तेव्हा तुम्ही हाक फक्त भगवंताला मारावी. हा शरणागतीचा सिद्धांत आहे. तुम्ही सगळ्यांना हाक मारणं हे तर येणार नाहीतच, परंतु जो येणार आहे ना तो सुद्धा येणार नाही. का? त्यामुळे आज सगळीकडे फोन लावतोय, मग आपण जमणार नाही. त्यांनी हाक फक्त, आणि दुसरं येतो कोण? हरी विण धावया नपवे कोणी, त्याच्याशिवाय कोणी येत नाही, म्हणून हाक त्याला मारावी. पण त्याला बोलवताना सुद्धा काही युक्त्या प्रयुक्ती आहेत ना. आज तुकोबारायांना त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी भगवंत आले पाहिजेत असं वाटतं, परंतु भगवंत खूप प्रयत्न करून येत नाही हे तुकोबारायांच्या लक्षात आलं. मग लक्षात आल्यानंतर तू माझ्यासाठी का आला नाही, महाराजांनी हे समजावण्यात वेळ घालवला नाही. तू केव्हा केव्हा येतो त्याची यादी वाचायची ठरवली. एक बघा, हुशार वकील असतो ना, वकील हुशारच असतो. विठ्ठला लहानपणीच लोक ठरवून टाकतात हा वकील आहे. कसा? जर फार बोलायला युक्तिवादाने बोलत असतील ना तर तो बालवाडीत जातो तरी लोक म्हणतात हा तो दिसतो त्याच्यात जाऊ नका, पक्का वकील आहे. वकील म्हणजे खरं आहे त्याला खरं आणि खोटं आहे त्याला खोटं सिद्ध करतो. विठ्ठला हे खरं आहे का खोटं आहे ते तुम्ही निश्चित मला नका सांगू. मग खरा जो वकील आहे ना त्याचा अशील जर अडकला असेल एखाद्या खटल्यामध्ये तर तो गुन्हेगार कसा नाही हे सांगण्यात वेळ घालवत नाही. लक्षात ठेवा, लक्ष देऊ नका. आपला जो अशील आहे, जी केस जी फाईल आपण हातात घेतली आहे, तो त्याच्यावर जो गुन्हा दाखल केला गेलाय तो त्याने गुन्हा कसा केला नाहीये हे सांगण्यात खरा वकील वेळ घालवतच नाही. मग अशी केस मागं कोणावर झाली होती आणि कोण निरपराध सुटले त्याची यादी ठेवतो. विठ्ठल माझ्या माणसाने खून केला नाही हे पटवण्यात तो वेळच घालवत नाही. तो मागच्या फाईल करतो, काय मागं याने असं केलं होतं तरी त्या कोर्टाने त्याला तितक्या त्याच्यावर दिली सोडून, मग त्यांनी सोडून दिलं ना म्हणून तुम्ही आता आम्हाला सोडून द्या. हा आपल्या मनासारखं करून घेण्याचा धोपट आणि निर्धोक असा मार्ग आहे. तुकोबाराय माझ्यासाठी बोलवून देव येत नाही यावर वेळ घालवतच नाही. देवा तू येतो केव्हा केव्हा ते मला माहितीये, सांगू का? पहिले करणार
जेव्हा तुझ्या त्या वेळा मला माहिती आहे आणि ती वेळ जर माझ्यावर आलेली असेल तर या वेळेला येणं तुझं काम आहे, कारण अशा वेळेला येणं हे तुझा स्वाभाविक धर्म आहे. मग केव्हा येतो तू? माझ्यासाठी ये म्हणून नको, तू केव्हा येतो ते मला माहिती आहे. धर्मरक्षावया अवतार घेसी, धर्माला राखण्यासाठी अवतार घेतो. मग धर्माला राखावं केव्हा लागतं? बऱ्याचदा लोकांची अपेक्षा असते. हो, पाऊस पडला नाही तरी लोक म्हणतात महाराज पावसाला काही कळतं का? मी म्हटलं तुला एकादशी कळते का विठ्ठला? अरे लबाडा, एकादशीला वडापाव काय खातो? पाववडा पण खातो नाशिक. तुला एकादशी कळत नाही, पावसाला म्हणतो पावसाला काही कळतं का? मग देव येतो केव्हा? लोकांची अपेक्षा असते देव कुठे आहे आता? देव कुठं? आता कुठं तुमचा देव गेला? आता कुठं देव अवतार घेतो? अरे देव अवतार घेतो पण तो केव्हा घेतो ती जागा तर पहा. धर्म रक्षावया, धर्म हा काही सावयव पदार्थ नाही, तो धर्मीच्या आश्रयाने असतो. जसा कर्म हा काही सावयव पदार्थ नाही, तो कर्मीच्या आश्रयाने. म्हणजे धर्म जगण्याचा जेव्हा लोक प्रयत्न करत असतात तेव्हा त्यांचा धर्म अडचणीत आणणारे लोक, त्रास देणारे लोक वाढतात, तेव्हा त्यांचा निपटारा करावा आणि धर्म जगणारे लोक सुरक्षित ठेवावे यासाठी देव जो घेतो त्याला अवतार म्हणतात. आता याच्यात 2-3 गोष्टी आल्या बरं का. पहिली बाब, तुम्ही धर्म स्वतःच्या जीवनात आचरला पाहिजे. लोकांनी अडचण निर्माण केल्यावरही तो तुम्ही सांभाळला पाहिजे आणि तुम्ही सांभाळल्यानंतरही लोक जर त्रास देणारे थांबले नाहीत तर भगवंत येतो, तुमचं रक्षण आणि त्यांचा निपटारा करतो. विठ्ठला दुर्जनाशी संहारी. मग आपल्यावरची जबाबदारी काय? आपण आपल्या जीवनात धर्म राखणं आहे. तुम्ही धर्म राखला, तो राखलेला धर्म अडचणीत आला, मग अडचण निर्माण करणाऱ्यांना निवारण्यासाठी भगवंत येतो. म्हणजे याच्यात देवाने अवतार घ्यावा या देवापेक्षा मोठी जबाबदारी कोणाची? आमची आहे. आम्ही आमच्या जीवनात धर्म सांभाळला पाहिजे. हे बघा, सगळीकडेच धर्म असेल तर देवाला अवतार घ्यायची गरज काय? आणि सगळाच अधर्म असेल तर अवतार घेऊन उपयोग काय? विठ्ठला सोपं सांगतो आणखी, अगदी सोपं. शेतात गहू असेल ना तुमच्या, तसं तुम्ही गहू पिकवता पण त्यात गहू पिकवता, त्या गव्हाच्या सोबत त्याचं कवर पण असतं. काय म्हणतात त्याला? त्या दाण्याला कवर जे असतं ते काय करायचं तुमच्या शेतीचं? हो बोला. जसं भात असतो ना आमचा कोकणातला भात, त्याला जसा तूस असतो, त्याचं ते टरफल असतं, तसं गव्हाच्या टरफलाला काय म्हणतात? जास्त पुढे गेले बोला. दाण्याला जे कवर असतं ते, तुम्ही कवर सांगे ना का, मी डिस्कवर करायचं काय ते? काचोड. चला ब्लॉक किया जाय. आले एकदा समोर सगळ्याला एक लाईन वापरून. मग आता गहू आणि काचोड वेगळं झालंय पण अजून एकाच भांड्यात आहे. भांडे मला चालेल ना असं? हा, तोपर्यंत त्याचा निर्णय होत नाही ना. जर नुसतं गहू गहू असेल तर तुम्हाला काही उफणायची गरज आहे का? किंवा सगळं काचोळच आहे तर मग उफणायची गरज आहे का? ते दोघे एकत्र असतात तेव्हा ते दोन्हीला निराळं करण्यासाठी उफणणी करावी लागते. मग त्या उफणणी या प्रक्रियेने आसार असेल ते निघून जातं.
का भूज बीज भूस एकवट उपनिता राही घनवट उडो ते फलकट जाणवा सगळं कळे. माऊलीने मळणी केली, उपरणी केली, बेनणी केली विठाला. पेरणी सुद्धा माऊली सारखी कोणाला जमली नाही ना. तरी कृषीवर वापुले अरे ते पेरलेलं कसं पांघुरवतो काय ज्ञानोबारायांनी विचार म्हणलाय हो. खरं तर ज्ञानोबारायांनी संसारी उदाहरणं देणं ही ज्ञानाच्या ठिकाणी स्फुरलेली करूनच आहे ना. लोकांना अगदी सोप्या भाषेत कळेल असं म्हणणार. केदार कदम सर फार छान म्हणाले. नाथ भागवतातला वेदांत विचार नाथ बाबांनी इतक्या संसारी उदाहरणाने समजावून सांगितलंय की संसारी माणसाला ते कळावं विठाला. त्यामुळे सगळंच काचोळा असेल तर फेकून द्या आणि सगळाच गहू असेल तर दळायला घ्या. उफणणी केव्हा रिमिक्स अर्ध हे आहे आणि अर्ध ते आहे ते भाग. आम्ही आमच्यातला धर्म सांभाळला आचरला तो थोडा अडचणीत आला मग देव लगेच धावून येतो की नाही. विठोबाला पण अंदाज आला होता यंदा वारी आडते का काय होत नाही का काय. शेवटी विठोबा पण गडबडला आणि प्रस्थानच्या दिवशी गडबड चालू केली. एकादशीला पुजारी बदलला विठोबा. तुम्हाला काय वाटलं कोणी माणसाने केलं? अजिबात नाही. 100% विठोबानी गेम केलाय विठाला. आणि त्याचं काम फार अवघड राहतं. तो नुसता उभा आहे त्याच्यावर जाऊ नका. दिखावे पे मत जाओ अपनी अक्कल लगाओ. काय त्याची जादू आहे अहो. अशी जादू केली कायम आजारी जायची ते कायम बरी झाली. चाणक्य फेल गेले. मी येईन म्हणणारे बाजूला ठेवले साधे गोळे आणून बसवले. तो काय करील काही सांगताच येत नाही. तुकारामांना भेटतो आणि एकनाथांना घेऊन जातो. तुम्ही धर्म आचरायला घ्या, तुम्ही धर्माचं अनुसरण करायला घ्या. बहुमताच आहे आम्ही. मग तुम्ही धर्माचं अनुसरण करायला लागा. देव धावत येतो त्याला राहवत नाही. माणूस त्याला राहवत नाही. फक्त तुम्ही तुमच्या धर्माच्या सोडायचं. एक उदाहरण जुनी कीर्तनकार मंडळी सांगायची. फार अभ्यासाने बोलायचे कारण पूर्वी कीर्तनासाठी अभ्यास करावा लागायचा. आता फार मेहनत काही शत्रुघ्न महाराज उरली नाही. तारखा देणारे ओळखीचे झाले 2-4 गाणी झाली की झालं विठ्ठला. मॅच फिक्सिंगचा प्रकार असावा. मला म्हणायचं काय ते कीर्तनकार लोक इतकं सुज्ञ उदाहरण होतं ते झालं असं. एक साधू महाराज नदीवर स्नानाला कादवा नदी काय सुंदर इतका सुंदर प्रवाह वाहत. आम्ही प्रसाद घेताना भाऊंना म्हटलं किती भाग्यवान आहे तुमची कुंदेवाडी. कादवा मातेचा पूर्ण कृपा प्रसाद आहे. नुसतं तिच्याकडे पाहिलं तरी आपली तहानभूक हरते. तुम्ही भाग्यवान आहात. तुम्ही अगदी प्रारब्धवान आहात. मग ते नदीवर स्नानाला गेले साधू महाराज. आज तिथे एक धोबी कपडे धुवत होता. धोबी फक्त कपडेच धुतो विठ्ठला. ते राहू द्या. ते 4G 5G ते बाकीचं चालू द्या विठ्ठला. कपड्या व्यतिरिक्त धुवायची आपली जबाबदारी राहते. मग ते धोबी कपडे धुवत होता. हे साधू महाराज तिथे गेले. साधू महाराज गेल्यानंतर आता त्यांच्या तिकडून एक शिंतोडा त्या केसाचा तो उडाला साधू महाराजांच्या अंगावर उडाल्यानंतर साधू महाराज म्हणाले अरे बाबा मी स्नान केलंय. तू जरा ते कपडे धुताना काळजी घे ना. माझ्या अंगावर शिंतोडा उडाला. धोबी तो लागला शिवाय यायला. नदी काय तुमची पुढे बरंच काही 7-12-8 असतं. ते इथं आपलं कीर्तन आहे. तुमचंच आहे का आमचंच आहे का मग तुमच्या ह्यांचं आहे का तुमच्या त्यांचं आहे. इथून सुरुवात होते हो. काय कमाल आहे ना. म्हणजे हक्कान अधिकार बापाचे शिवी आईकडे विठ्ठला. म्हणजे एकूण 5 मिनिटात त्वमेव माताच्या पिता त्वमेव
तो म्हणाला ही विहीर याची आहे का, नदी त्याची आहे का, असं तसं खूप वेळ चाललं होते, खूप वेळ चाललं, खूप वेळच चाललंय विठ्ठला. हो असू होईल मग, हा होईल होईल. कधी बादली आपल्याला बादली ना विठ्ठला. मी काय वाढवलं नसतं, आता तुम्ही पत्रिकेत एवढं भाषा प्रभू छापले, मग थोडा खर्च करू विठ्ठला. त्या साधूने सांगितलं, अरे बाबा माझा काही त्रास आहे का तुला, मी आपलं कीर्तन करतो ना, तू का उगाच कचकच करतो. आता तू धोबी धावला ना काय म्हणा, तुमचीच नदी आहे का, तुम्ही माझं मी करतो तुमचं तुम्ही करा. साधू आधी शांत होतो, पण धोबी काही थांबे ना. मला धोबी जेव्हा आक्रमक झाला ना, त्यावेळेला भगवान वैकुंठाहून निघाले. वैकुंठाहून निघाले का, पण धोबी माझ्या भक्ताला साधूला त्रास देतो. 5 मिनिटात भगवान रिव्हर्स आले, बॅक टू पॅव्हिलियन. देव परत वैकुंठात. लक्ष्मीने विचारलं, एवढ्या घाईघाईने गेले लगेच आले. ते म्हणाले, मृत्यू लोकात एक मॅटर झाले म्हणे. म्हणे काय, एक धोबी माझ्या भक्ताला त्रास देत होता आणि मग त्याचं रक्षण करायला मला जाणं क्रमप्राप्त होतं. म्हणे मग आता फिरून का आले. आता तिथं असं झालं होतं, आधी तो धोबी शिव्या द्यायचा आणि साधू शांत होता. थोड्या वेळाने काही खरं नाही, पण साधू पण शिव्या द्यायला लागला होता. तिकडून धोबी शिव्या देतो, तिकडून साधू शिव्या देतो. हा बदल भगवंताला रिव्हर्स करायला लागला. लक्ष्मीच्या ते परत आले. म्हणे काय झालं, तो धोबी माझ्या भक्ताला त्रास देत होता, पण म्हणे मग आता फिरून का आले. म्हणे आता दोघे धोबीच आहेत विठ्ठला. म्हणजे शांती, शालीनता, दया, क्षमा हे साधुतेचे धर्म, त्यांचं आपण रक्षण करायचं असतं. मग त्या आपल्या आचरणाराचं रक्षण करायला भगवंत येतो. त्याला म्हणतात अवतार. अवतार म्हणजे, आणि आज तर केवढा भाग्याचा दिवस आहे. गणरायाला आपण वंदन करतोय. वर्णानाम संगानाम रसानाम चंद्रमास वृंदसामपी मंगलानां च कर्तारो वंदे वाणी विनायक. भगवान श्री गणरायाचा आजचा उत्सवी दिवस. मग तो अवतार घेतो म्हणजे काय करतो. तृतरती, तार म्हणजे तारणे, आणि अव म्हणजे खाली घेणे. मग अवतार शब्दाचा अर्थ काय, सोपं सांगू. जे खालून खाली चालले त्यांना खालून वर नेण्यासाठी, जे वर गेले खालून ते वरून खाली येऊन खालच्यानं वर नेतात, त्याला अवतार असं म्हणतात विठ्ठला. ध्यानात आलं ना, फार खालीवर होऊ देऊ नका. अगदी सोपं, एका दमात काय लक्षात राहील आपल्या. जे खालून खाली चालले त्यांना खालून वर नेण्यासाठी, जे खालून वर गेले ते वरून खाली येऊन खालच्यानं वर नेतात, त्याला म्हणतात अवतार विठ्ठला. आहे का अशी तुमच्या इंग्लिश मध्ये ताकद विठ्ठला. माझा मराठाची बोल कौतुके, एवढा आनंद आहे हो. एवढं वैभवच कुठं नाही, एवढं वैभवच कुठं नाही. मराठीत गाढवाला गाढव म्हणतात, त्याच्या मिसेसला गाढवी म्हणतात. इंग्रजीत गाढवाला काय म्हणतात, हा, आणि त्या गाढवाच्या मिसेसला काय म्हणतात, मिसेस डॉंकी म्हणा विठ्ठला. किती समृद्ध आहोत आपण, समृद्धीत सापडलो विठ्ठला. अवतार शब्दाचा हा अर्थ आहे. आता अवतार या संकल्पनेबाबत 2 प्रकारचा विचार आहे. एक फायटिंग म्हणजे हाणामारे, युद्ध, लढाई, लढणं, जे तुम्ही मगाशी प्रमाण दिलं, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. आणि अवताराची दुसरी जबाबदारी, आचरणाने धर्म संस्थापित करावा विठ्ठला. गणपतीने अनेक असुरांना मारलं असेल,
पण धर्म संस्थापनेचा विचार तो त्याच्या रूपाने मूर्तिमंत झाला. गणपती बाप्पा नुसतं आणून बसवतात, त्याच्याकडे बघत सुद्धा नाही तर त्याच्यात बघायची केव्हा. म्हणून आधी त्याच्याकडे बघा, म्हणजे त्याच्या आत बघा. त्याच्या आत बघण्यासाठी त्याच्याकडे बघितलं पाहिजे. मी तुम्हाला विचारत होतो, तुम्ही सांगत जा, म्हणजे मंगलमूर्ती आपलं कळेल. गणपती बाप्पाचा विचार जर तुम्ही केला, त्याचं डोकं कशाचं आहे, त्याला कोणता आनंद म्हणतात, गज आनंद. गज म्हणजे हत्ती, त्या हत्तीचं ते डोकं आहे. आता हत्तीचं डोकं आहे तर डोकं हत्तीचंच का, त्या हत्तीमध्ये विशेषता आहे. पहिली विशेषता, हत्ती हा पृथ्वीवरचा सगळ्यात शक्तिशाली प्राणी. मानवानंतर ज्यांचे बुद्ध्यांक IQ नाही, एक्झॅक्ट सांगतोय मी, IQ ज्या काही प्राण्यांचा आहे त्यामध्ये हत्ती अगदी टॉप रेटमध्ये आहे. आणि तिसरी महत्वाची बाब, एवढा शक्तिशाली बुद्धिवान असून तो शांत देखील. कारण तो जर शांत नसता तर विदर्भात गजानन महाराजांच्या दरबारी आरतीला तो नमस्काराला आला नसता. विठ्ठला. त्यामुळे शक्तीने संपन्न असणारी माणसं शांत राहतच नाही, अजिबात नाही. त्यांचे पाय जमिनीवर राहत नाही, उलट आत गेले तर जामिनावर बाहेर आणावे लागतात. विठ्ठला. शक्तीचा गैरवापरच अधिक आहे, गैरवापर अधिक आहे. म्हणून म्हटलं जातं मग पैसा इतका कष्टाचा असावा, घराला शिडी नाही लागली तरी चालेल, पण आपल्या मागे ईडी नाही लागलं पाहिजे. त्या दिवशी मला कधी विचारलं, हे ईडी म्हणजे काय, म्हटलं एकनाथ देवेंद्र. जाऊ दे. मला म्हणायचं काय की हत्ती बलवान आहे पण शांत आहे, तो बुद्धिवान आहे. पुढचा विचार करा, त्या हत्तीकडे जर आपण पाहिलं तर त्याला सोंड आहे ना, गणपती बाप्पाला सोंड आहे. आणि सोंड काम काय करते, जो सूंघते उसे सुंड कहते, म्हणजे जी शोधते त्याला सोंड म्हणतात. याचा अर्थ जगामध्ये कोणाकोणात काय काय सद्गुण आहेत ते तुम्ही शोधले पाहिजे. ऐकत काही मिळणार. आणि आपली नजर ती इतकी ताकदवान आहे, अख्खा सज्जन उभा केला तरी त्याच्या दुर्गुण शोधण्यात आपण विशेष आहोत. किती मोठा सज्जन आणू द्या, आम्हाला त्यात जो जो दयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जा, गुरुष्या व्यापार पण जग संपूर्ण गुरु दिसे. सगळ्यात जे जे काही चांगलं आहे ते शोधा. आणि मायबाप सामुग्री सगळीच मिळणार आहे तुम्हाला. तुमच्या जीवनात उत्थान का पतन हे तुम्ही शोधायचं काय हे ठरवलंय का यावर अवलंबून. तुम्ही जो मोबाईल वापरता ना ते दुधारी शस्त्र आहे, दुधारी शस्त्र. तुम्ही वापर कसा करणार आहात यावर अवलंबून आहे की त्यातून तुम्हाला लाभ आहे का हानी आहे. ते अमृतही आहे आणि ते विष सुद्धा आहे. आणि मला असं वाटतं अमृतापेक्षा विषाचाच वापर. आमच्या मुंबईच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुगलची पूजा केली. गुगल, ते म्हणाले हाच आमचा गुरु गुगळे महाराज, GOOGLE. मी म्हटलंय मला पटत नाही बुवा, गुरु म्हणून गुगल पुसता. म्हटलं का रे, का गुरु म्हणून का गुगलची पूजा. पाटील त्यांनी काय म्हणावं माहिती, ते म्हणले काही विचार हे माहिती देते म्हणून याला मी गुरु म्हटलं. मी म्हटलं अरे पण तरी सुद्धा एक मार्गदर्शन करणारा सद्गुरू जीवनात लागतो. तेव्हा कसं काय म्हणे, तुम्ही गुगलचं काय वैशिष्ट्य सांगता, तेव्हा काही टाईप करा, सर्च मारा, लगेच विकिपीडिया हजर. मी म्हटलं हे बघ, तू काही टाईप करून तू सर्च मारून इन्फॉर्मेशन मिळवशील ना, पण तिथं तू काय टाईप केलं पाहिजे सांगायला गुरु लागतो. कारण तू तिथं काय टाईप करशील हे तू कोणत्या टाईपचा आहे त्यावर अवलंबून आहे. भांडे महाराज, मला शहराची अजिबात काळजी वाटत नाही. मला काळजी आहे आता खेड्यांची. का शहरातल्या मुलांना इंटरनेटचं आकर्षण, त्याची औत्सुक्य आहे ना, ते संपून गेले. आता ऐरणीवर आहेत ती खेडी. विठ्ठला विठ्ठला.
वायफाय महामंडळ आमच्याकडे ते खेड्यातल्या पोरांनी वर्गणी काढून एक वायफाय आणलाय तो राव एक दिवशी याच्या घरी दुसरी त्याच्या घरी आम्ही त्यातून काय निष्पत्ती करतोय ते कशासाठी वापरतोय फार महत्वाचं आहे. म्हणून ती सोंड सांगते चांगला आहे ते शोधा. सुन त्याला दात आहे किती गणपती बाप्पाला दात किती 2 1. आता मी एवढं धमकावल्यावर कोणताही फॉर्म मागच घ्या तुम्ही. गणपती बाप्पाला दात किती 1 का 2? हा बरोबर. कोण म्हणाल 1ही नाही 2ही नाही. गणपती बाप्पाला 1.5 दात आहे. एक फुल आणि दुसरा हाफ. त्याचा अर्थ स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पूज्य पांडुरंग शास्त्री आठवले फार सुंदर सांगायचे. ते म्हणायचे जो अख्खा दात आहे ना तो श्रद्धेचा आणि जो तुटलेला आहे अर्धा तो तर्काचा. विठ्ठला विठ्ठला. जो स्वभावता खंडितो तो मत संकेतू वार्तिकाचा. बौद्ध मत संकेतू वार्तिकाचा म्हणजे श्रद्धेची भूमिका आपली अखंड पाहिजे. तर्क तुटका असला तरी चालेल. तर्काला काय आयुष्य आहे. तर्क अप्रतिष्ठ म्हटले महाभारताने. श्रद्धा बलवान बळकट पाहिजे. किती बळकट पाहिजे. आमच्या भिवंडीच्या परिवारातली एक भगिनी होती दत्त परिवाराची. तिला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही नॉनव्हेज जर नाही खाल्लं तर मरणार. बरेच माळकऱ्यांनी राजीनामा दिलाय. कॅल्शियम कमी झाल्याने कॅन्च्या मेल असतं तर पुण्यतिथी चांगली झाली असते. काय राजीनामा दिलो मध्ये लगेच सोडून देतो म्हणजे काय. त्या गृहिणीला सांगितलं तू जर नॉनव्हेज नाही खाल्लं तर मरणार. त्या गृहिणीची निष्ठा बघा कशी. ती काय म्हणाली ठीक आहे तुम्ही म्हणता ना मी नॉनव्हेज नाही खाल्लं तर मी मरणार. मी नॉनव्हेज खाते पण तुम्ही मला असं लिहून द्या की मी नॉनव्हेज खाल्लं तर कधीच मरणार नाही. हा श्रद्धेचा दात असला पाहिजे. नाही तर कोणतरी सांगितलं माळ घालतो कोणीतरी सांगितलं काढतो. बऱ्याच केसेस असे असतात त्यांचं कामच ते सप्त्याला माळ घातली का इलेक्शनला काढली. विलक्षण विठ्ठला. एक दात अख्खा तर्काचा दात तुटका पुढे येतात. त्या गणपती बाप्पाचे डोळे कसे बारीक आहे. बारीक म्हणजे आपल्या भक्तांनी केलेली छोटीशी सेवा सुद्धा त्याच्या नजरेतून सुटत नाही. गणपती बाप्पाला माहिती आहे पहाटे लवकर उठून कुणी कुणी उकडीचे मोदक बनवले माझ्यासाठी. कुणी कुणी रानात जाऊन शेतात जाऊन दुर्वा काढून आणली. माझ्या उत्सवाच्या नावाखाली कोण कोण जुगार खेळत होते हाणतो धरून. गावात एवढा मूर्खपणा चाललाय कळतच नाही तो गणपती आहे का तीनपती आहे. काय कळावं. मुद्दा हाय त्याच्या नजरेतून काहीच सुटत नाही. हा गणपतीची मिरवणूक चालली आहे आणि गाणं झिंगझिंग. तुम्ही किती जरी म्हटलं ना पुढच्या वर्षी लवकर या पार्वती सांगेल पोराला वाईट संगीत मला पाठवायचंच नाही. सार्वजनिक गणेश मंडळाला माझं सांगणं आहे मला आरती नीट येते का. आरती किती ठिकाणी अथर्व शीर्षाचे आवर्तन होतात सांगा ना. का तुम्ही उत्सव करत नाही. अरे ते वर्गणी मंडळ आहे का खंडणी मंडळ आहे हे कळे ना. उलट तुमच्या या प्रकारच्या व्यवहाराने लोकांच्या ज्या धर्माविषयीच्या भावना आहेत ना त्या निबर होतील. निबर. विठ्ठला. आपण उत्सव करतात तर तो श्रद्धेने करा. आता तर आरतीच्या शुद्धीकरणाच्या पोस्ट येतात त्या आरतीचे एवढे फळीवर बंधन आधी उतरव पडेल ती. अरे ते फळीवर बंधन आहे विठ्ठला. मला तर डोंबिवली ठिकाणी विचारलं हे श्रावण मात्रे दर्शन मात्रे कुठं राहतात. म्हटलं आरती अपार्टमेंट मध्ये. विठ्ठला. ते श्रवण मात्रे आणि दर्शन मात्रे ते श्रवण मात्रे दर्शन मात्रे. मला म्हणायचं काय आहे की हा विस्तार आम्ही ध्यानात घेतला पाहिजे. देव सेवा कोणत्या करतो बारीक नजर आहे त्याची. बारीक नजर. कारण
कान कसे आहेत बाप्पाचे? सुपासारखे. आता सूप म्हटल्यावर आजी बरोबर उत्तर देईल. नव्या पोरीला विचारलं तर ती म्हणे टोमॅटो का मंचाव. सूप सुपासारखे तो टोपल्याचा आती भाऊ आहे. मग आता कान सुपासारखे का? आपण धर्म शिकलो पाहिजे यातून. धर्म रक्षावय आहे, त्याचे कान सुपासारखे काय लक्षात घे. सूप केव्हा वापरतो आपण? ते आता परत गहू आणायला लागला चोळी का का लागतं ते? सूप केव्हा लागतं? तेव्हा मिक्स असतं तेव्हा उठणायला. जे फलकट आहे ते उडून जातं आणि जे दाणं आहे ते त्याच्या पोटातच राहतं. मग गणपती बाप्पाचे कान सुपासारखेच. आपल्याला संदेश काय? तुमच्या कानावर जे काही पडतं ते सगळं आधी पाखडा. का पाखडणे गरजेचं आहे? कारण त्याच्यात काही पाखंड असू शकते, त्याच्यात काही थोतांड असेल, कदाचित तुमच्यात भांडणं व्हावी म्हणून कोणतरी काहीतरी आग लावून दिली असेल. त्यामुळे तुम्ही जे कानानं ऐकलं ते आधी पाखडा. जे फलकट आहे असत्य आहे ते बाजूला होऊ द्या आणि सत्य तेवढं ग्रहण करा. आज लोकांना शरीरापेक्षा मनाच्या दवाखान्यात नेण्याच्या पाळ्या आल्या आहेत. कुठं परिवार संस्था समाधानी आहे, कायम काहीतरी वितुष्ट आणि वाद वितंड. काय झालंय? शासनाने कमिटी स्थापन केली गावात. एक कमिटी असते ती शांतता कमिटी. शासनाने एक शांतता कमिटी बनवली. इथं गल्ली गल्लीत अशांतता कमिटी आहे. विठ्ठल लोक काही सांगतील पण आपण पाकडलं पाहिजे. म्हणजे ते विधान आधी सुपात आणलं पाहिजे. याचा उद्देश काय? हेतू काय? आपले ते दिलीप भाऊ आहेत ना हिरुटण्याचे, त्यांच्या ताईने एक अनुभव सांगितला. लग्न झालं त्यांचं नवीनच आणि ते भाकरी भाजायला काम संध्याकाळी राहायचं. आमच्याकडे तांदळाची भाकरी उकडी घेऊन बनवलं. 6 महिन्यानंतर एक शेजारी आली तिथं, त्या भाकरी भाजत होत्या. तिथं आल्यानंतर मग त्यांना मदत करायची. त्यांची मदत सेवा फार जोरदार राहते. पुनर्वसन मंत्रालय. मग ती मदत करतात. ते सरपण बाहेर जळत आलं असेल तर ते आत ढकलायचं. काल तिला ती भाकरी फिरवून द्यायची. ती त्यांची ऍक्च्युअली आपल्या किचनमध्ये नाही, आपल्या संसारात एंट्री असते तिथून. मग ती मदत करता करता तिने एक वाक्य असं फोडणीचं टाकलं. काय काय ग? तुमच्या लग्नाला 6 महिने झाले, तुझी जाऊ कधी भाकरी बनवताना दिसली नाही. विठ्ठला काय शुभेच्छा आहेत ना. काय वाक्य सोडलं? तुझी जाऊ कधी दिसली नाही. तूच महाराज कथा कीर्तन ऐकणारी गृहिणी होती. तिने इतकं सुंदर उत्तर परतवलं. भाकरीच्या सोबत भाकर परतावी लागते ना, तशी जीवनात भाकरीच्या जोडीला काही उत्तर पण परतवायला शिका. तिथं लगेच बोळा फुगून द्यायचा त्यांच्या मुस्काटा. तिने इतकं सुंदर उत्तर दिलं. हो आजी, तुम्ही म्हणता ते खरं आहे. 6 महिने झाले माझ्या जाऊला तुम्ही कधी भाकरी भाजताना बघितले नाही. आमची लग्न सोबत झाली. त्याला कारण आहे, माझ्या आजच्या भाकरी चांगल्या येतात. जर समजा तिचा कान ढिला कच्चा असता, हस्त झाला असता का, फक्त मनात विचार, मलाच कसा जास्त त्रास होतो. आणि ध्यानात ठेवा, तुम्हाला फसवलं जातंय हे 3 शब्द ज्याच्या कानात एकदा मनात घुसले ना, त्याचं समाधान गेलंच. समजा मला कोणीतरी फसवलंय. विठ्ठला मला काय म्हणायचं? कान सुपासारखे पारखडून घ्या, पाकडून घ्या. गणपती बाप्पाचं पोट लंबोदर म्हटलंय म्हणजे त्याचं पोट मोठं आहे. कशासाठी मोठं आहे? त्याचं कारण आहे, तो मोठ्या पोटाचा आहे. याचा अर्थ तो मोठ्या मनाचा आहे. बहुवाव कोटी समर्थाचे. त्याचे पाय म्हणे छोटे, बाप्पाच्या शरीराच्या तुलनेने पाय मोठे छोटे. त्याचा अर्थ असा आहे, नेता हा प्रचारकाच्या पायाने फिरतो, त्याला सगळीकडे जाऊन निघालं. बरं, त्याचं वाहन काय? बुंदी. प्रत्येक युगात त्याचं वाहन बदलतं बरं का. मग त्याची वाहनं काय काय? पहिलं त्याचं वाहन आहे अश्व. अश्व. दुसरं त्याचं वाहन आहे मयूर.
तिसरं त्याचं वाहन आहे गज आणि चौथं त्याचं वाहन आहे मूषक. विठ्ठला गज नाही सिंह. प्रत्येक युगानुसार ही 4 वाहनं आहे. म्हणजे तो सुद्धा मॉडेल जशी तशी गाडी बदलतो. तो त्या वेळेला जैशी जैशी वेळ पडे तैसे तैसे होणे घडे. आता उदाहरणार्थ समजा काजवेला फुलच नाही अशी कल्पना करा आणि तुम्ही म्हणा माझी मर्सिडीज नदीतून घेऊन जाईल, चालेल? मर्सिडीज सगळं मर्सिड विठ्ठला. तुला गोडी नसली तरी होडीने जायला लागेल. तसं कधी अश्व, कधी सिंह, कधी मोर आणि कधी मूषक. पण त्याच्यात मूषक सगळ्यात लोकांची तो गोष्ट आहे उंदीर मामा की जय. मग मूषक वाहन याचा अर्थ काय? मूषकाचे 2 अर्थ होतात. एक विध्वंस आणि दुसरा उद्यम. हा, उंदरासारखा विध्वंस करणारा जगात कोणी नाही आहे. कोणाला त्रास नाही तर सांगा फक्त. कोणाला त्रास नाही. शेतकऱ्याची पिकं खातो, व्यापाऱ्यांची गोडाऊन खातो, श्रीमंतांच्या नोटा खातो, भिकाऱ्याचे पाय खातो. विठ्ठला सगळ्या विध्वंसाला जो नियंत्रणात ठेवतो त्याला गणपती बाप्पा म्हणतात. जर उंदरामुळे विघ्न येत असेल तर तो विघ्न हरता होतो. आणि दुसरा उंदीर शब्दाचा अर्थ आहे उद्यम. उंदीर कधी आराम करताना दिसला का? बायको पोरा सगळं सापुतारेला गेला, महाबळेश्वरला गेला, मस्त असा आराम खुर्चीत बसल्यावर आपल्याला हाय बाय करतो, बरोबर आहे? सतत काही ना काही उद्योग चालू आहे. गणपती बाप्पा उंदरावर बसतात म्हणजे उद्योगावर बसतात. याचा अर्थ असा आहे जो उद्योगावर आरूढ होतो रिद्धी सिद्धी त्याच्या दासी होतात. उद्योगाची उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी. आपण उद्योग केला पाहिजे, आपण कष्ट केली पाहिजे, आपण श्रम केले पाहिजे. आयतं कोणालाही मिळत नाही. यशाला शॉर्टकट नसतो. किंबहुना शॉर्टकटने मिळालेलं यश समाधान देतच नाही आहे. तुम्ही जितके प्रयत्न कराल तितकं ते यश मिळवता येतं. त्यामुळे माझं नव्या पिढीला सांगणं आहे, तुम्ही न्यू जनरेशन खूप संख्येने ऐकायला बसला. ज्याला यशस्वी व्हायचं आहे ना त्याने 3 अक्षर लक्षात ठेवायची. DWA. राईट लक्षात? काय DWA. What's the meaning of द्वार? D means dream, W means work and A means achieve. D means dream. चतुर्थ महाराज लक्षात ठेवा. D means dream म्हणजे स्वप्न बघा. एक जुन्या पिढीच्या माणसाने तक्रार केली, नवी पिढी खूप झोपते. एका टार्गेट पोरांनी खाली म्हाताऱ्याला उत्तर दिलं, त्यांची स्वप्न मोठी असतात. विठ्ठला सोबो बोलू, सपने वो नहीं होते जो नींद में आते हैं, सपने तो वो होते जो नींद को आने नहीं देते जब तक पूरे नहीं होते. स्वप्न बघा. माझी विनंती, तुम्ही हे बघा नव्या पिढीला फॅशनचं वेळ आहे ना. माझं म्हणणं नाही की तुम्ही फॅशन करू नका, पण फॅशनची किती व्याख्या, खरी व्याख्या लोकांना कळली आहे. सगळे करतात ते तुम्ही करणं, दॅट्स नॉट रिअल फॅशन. तुम्ही असं करा जे सगळ्यांना करावं लागेल किंवा वाटेल, दॅट्स अ रिअल फॅशन. सगळे करतात, तू काय केलं, काय करतो? गुडघ्यावर पॅन्ट
कायम फाडतो. हे तर असं वाटते पडलं होतं रस्ते तेव्हा गुड मला एका विचारलं की गुडघ्यावरच का फाडतात. म्हटलं त्यांचा मेंदू तिथं असतो ना, त्यालाच मारमाच करायची. फॅशन करू नका असं कोण म्हणतो, पण अशी फॅशन करा की सगळ्या जगाला तुम्हाला सलाम करावा लागला पाहिजे. फेसबुकवर तुम्ही अपडेट राहता, झुकेरबर्ग होता आलं पाहिजे ना, मेटा विठ्ठला. आपलं पण कॅफे झालं पाहिजे. आपण कॅफे जाऊन काय खायचं विठ्ठला. उद्योगशीलता पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्या हातातला जो पदार्थ आहे ना, त्याचं नाव काय तुम्ही मगाशी सांगितलं ते. आता मोदक, मोमोज नाही, आता मोदक. मोदक हा शब्द बनला कशापासून? मोद शब्दाचा अर्थ होतो आनंद, आणि क म्हणजे देणारा, निर्माण करणारा. जो आनंद देणारा आहे ना तो मोदक. गणपती बाप्पा म्हणतो जगासाठी तुम्ही काय द्याल? जगासाठी आनंद द्या. असा देव मूर्ती रूपाने धर्म राखतो. धर्म रक्षा होया विठ्ठला. मासा चतुर्भुज रूपाने हा बाप्पा असा प्रगट झाला. देवाच्या अवताराची रीत आहे, त्यावेळेला तिथं कसं काय पाहिजे तसा अवतार तो घेतो. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्माने आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. काय काय होतो तो पहा ना अवतार शब्दाचा विचार करताना. एका दोह्यात फार गोड वर्णन आहे. किती आहे देवाचे अवतार? 10. जो भूषण, जो जलचर, जो विप्र, जो राजा, बौद्ध कलंकी अवतार लिए भक्तजनों की काजा. देव त्या त्या वेळेला अवतार घेतो म्हणजे त्याला हौस आहे असं नाही. त्याला हौस आहे का हौस सोडून यायची विठ्ठला. तो मत्स्य अवतारच का झाला? कारण प्रलयात सप्तर्षीचं रक्षण करायचं होतं. मासा होण्याशिवाय पर्याय नव्हता. मग तेव्हा मासा होतो. मग कूर्म का झाला? बरं, कासव राहतो पाण्यात, पण त्याचा पृष्ठभाग पोहताना पाण्याच्या वर असतो, कवटीवर असते. आणि कवटीचा उपयोग त्या समुद्र मंथनाच्या वेळेला जे देव दानव काम करत होते, आणि तो डोंगर सारखा खाली जायचा. कोणता? एका बाजूला देव, एका बाजूला दानव, असं जे मंथन चाललं होतं. पण शेवटी डोंगरच महत्वाचा होता विठ्ठला. झाडी वगैरे असेल तिथे, तो डोंगर महत्वाचा होता. तो डोंगर सारखा खाली जायचा. त्याच्यामुळे मग काय करायचं? मग कूर्म भगवान उभे राहिले आणि पाठीवर तो डोंगर घेतला. मेरू पर्वत, त्याची जी रवी होती ना, ती रवी आपल्या पाठीवर डोलली. तिथं कूर्म गरजेचं होतं. बरोबर. वराह अवतारच का? पृथ्वी शोधायची होती. आणि वराहाचं वैशिष्ट्य असं आहे, तो पाण्यातही राहतो आणि तो जमिनीवरही राहतो. वराह त्याला म्हणू नये, परंतु जनरली आपल्या भाषेत काय म्हणतात? डुक्करच म्हणतात ना, बरोबर की? सुवर म्हणतात ना, त्याला डुक्करच म्हणतात. बरं, हे ते कुठं राहतं? गटारातच सापडतं. आषाढ अमावस्यालाही ते असतं बऱ्याचदा तिथं विठ्ठला. ते कधी पाण्यावर कधी जमिनीवर, हा राहणं त्याचा धर्म आहे. म्हणून भगवंताने ते रूप धारण केलं. त्यामुळे रसातळाला गेली, पृथ्वीवर आणली, म्हणजे तो अवतार तिथं सोयीचा होता. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह. नरसिंहच का? कारण ह्या वाघाने तेवढे डॉक्युमेंट बनवले होते. मला मरण दिवसा नको, रात्री नको, खाली नको, वर नको, माणसाकडून नको, जनावराकडून नको, शस्त्रां नको, अस्त्रां नको, घरात नको, बाहेर नको, खाली नको, वर नको,
सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको. त्याला माहितीच नाही डॉक्टर MD ऑपरेशनच परफेक्ट करेल का. किती मध्ये काढलं पाहणं. म्हणजे ठीक आहे, माणसाकडून नाही, जनावराकडून नाही. मग काय केलं, डोकं सिंहाचं आणि बाकी अवयव माणसाचे. याला काय म्हणतात, नरसिंह. म्हणजे फक्त मुख्यमंत्री पद तिकडे देऊन सगळी महत्वाची खाती इकडे ठेवणं. असंच ना, हे पटकन लक्षात येतं तुम्हाला. मला तुम्हाला समजलं म्हणजे समजलं, मला काय म्हणायचं आहे. म्हणून मग डोकं सिंहाचं आणि बाकी अवयव माणसाचे केले. बर, आत नाही बाहेर नाही म्हणून कुठं धरलं, दारात. कारण दारातलं आतही धरता येत नाही आणि बाहेरही धरता येत नाही. खाली नको, वर नको, मांडीवर घेतलं. कारण मांडीवरचा माणूस जमिनीच्या दृष्टीने वर आहे, आकाशाच्या दृष्टीने खाली आहे. म्हणजे आकाशाच्या दृष्टीने वर नाही आणि जमिनीच्या दृष्टीने खाली नाही. पुढे दिवसा नको, रात्री नको, संध्याकाळ निवडली. म्हणजे सूर्य नव्हता, उजेड होता. त्याला संध्याकाळी म्हणतात. संध्याकाळी. बर, ठीक आहे, एवढं झालं. शस्त्रानं नाही ना, अस्त्राने नाही. कोणतं हत्यार वापरलं, नख वापरली. नख, काहींची नख पाहिल्यावर असं वाटतं बहुतेक अजून भेटणार आहेत कोणतरी. मग आणि नखवाल्यांचे नाशिकवाले फार बेकार हाल करतात. हे 5G साठी राहून द्या. हा, नाशिकवाल्यांचा नाद नाही करायचा. नख कुठे शस्त्र आहे? नख शस्त्र आहेत का? नाही. त्यानं कधी युद्धात वापरलं गेलं का? अजिबात नाही. उवार व्यतिरिक्त कोणाला मारायला ते वापरतात का? म्हणजे मुंबई सारखं तिकडं पण आहे. म्हणजे नख शस्त्रही नाही, अस्त्र नाही. बरं, सजीवाकडून नाही, निर्जीवाकडून नाही. नख सजीव का निर्जीव? बोलाच फक्त. निर्जीव काहीतरी एकच फॉर्म भरा. नख सजीव. मग सजीव आहे तर त्याला कापल्यावर रक्त कुठे येतं? निर्जीव. मग वाढतात कशी? हिरण्यकश्यपाला माहितीच नव्हतं की असा 40 पॉइंट निघणार आहे. तेव्हा अवतार कसा आहे म्हणजे त्याची योजना आहे ना. आपल्याला जी माणसं नीट मंदिरात येत नव्हती त्यांच्यासाठी स्पेशल कोरोना आहे. ज्यांना देव धर्म थोतांड वाटलं होतं सगळे हाणून काढले देवाने. ते म्हणायचे कशाला आरती झाल्यावर त्याच्यावर हात फिरवायचा मगच प्रसाद खायचा. कोरोना आल्यावर कळलं काही खायचं असल्यास ते हात निर्जंतुक असावे. ऊपर वाले के लाठी में आवाज नहीं होती, बस ते तर खनकन. फक्त आवाज नसतो एवढंच आहे महाराज. बस एवढंच आहे, बाकी फटका तर आहेच. मग तेव्हा नरसिंह झाले, पुढे वामन. मग आता त्याला पातळात घालायचंच होतं. मग बुटक्या स्वरूपात का आले? त्याला अंदाज येऊ नये की बाबा हा मोठा आहे. परशुराम होणार बलादंड शरीराचे का? क्षत्रिय उन्मत्त झाले होते. उन्मत्त झालेल्यांना त्याच्यापेक्षा अधिक उन्मत्त होऊन कसं घालवता येतं हे परशुरामाने शिकवलं. आणि उन्मत्ताला मर्यादेत राहून कसं संपवता येतं हे रामाने शिकवलं. स्वतःला कमी कसं करावं हे शिकवण्यासाठी राम, आणि स्वतःला पसरवावं कसं हे शिकवायला कृष्ण. धर्मरक्षा बैला
आणि मग दुसरं चरण अंबरोशी साठी जन्म जोडीला